तो असा ॲटिट्यूड असतो ना की हां ठीक आहे तो आहे, तो पण पार्ल्यातला आहे, मी पण पार्ल्यातली आहे. तिकीट काढलं, फिलहाल चित्रपट बघितला आणि मग आम्ही घरी आलो. म्हटलं तुझे एवढे पैसे झाले तिकिटाचे. तेव्हा ना गाडी किंवा बाईक वगैरे आमच्याकडे काही नव्हती आणि आम्ही माहीमहून येताना ना बसनी आलो. मला म्हणाला मला ना झोप येते, मी जरा झोपतो. आणि हा बसमध्ये झोपला होता आणि मी अशी एकटी बाजूला बसून होते. आता काय मी बँड्रा स्टेशनला भेटायचो आणि तिथून आम्ही बँडस्टँड पर्यंत चालत जायचो. ओ बापरे. टेंबिरवाडी. अरे वा. सो हॅलो 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 नमस्कार. लव गेम लोचाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. एक नवीन जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे आणि ही नवीन जोडी तुम्हालाही माहिती आहे कारण की रोज ती आपल्याला स्क्रीनवर दिसत असते. एक मालिकेतलं रिअल लाईफ मधलं कपल पण आहे आणि रिअल लाईफ मधलं कपल पण आहे. सो श्वेता आणि राहुल सर माझ्यासोबत आहेत. सो त्यांची लव्ह स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्ममध्ये. थँक्यू. कसे आहात तुम्ही दोघं जण? सुट्टी मिळाली आज म्हणजे? आज लकीली सुट्टी मिळाली पण ती सकाळी शूटिंग करून झाली. नाईट शूट होती ती. नाईट आमची सलग नाईट चालू आहे. सो आता सकाळी आले 8 वाजता आणि मग इकडे आले. सो 20 वर्ष मागे जाईन. कशी सुरू झाली होती नेमकी लव्ह स्टोरी? आता आम्हाला सांगाल. 20 वर्ष पाठी जाऊया. आता तुम्हाला थोडंसं आठवणींमध्ये घेऊन जाते मी. सो स्वीट. ही सांग. सुरुवात करेन मी, मग पुढे तू सांग. मी कितवीत होते बरं? माझी पहिली सिरियल, मी 12वीत असताना मी पहिली सिरियल केली, नायक. अल्फा मराठी होतं तेव्हा, ओके, ओके. नव्हतं. आणि ती सिरियल चालू असताना माझं इंटर कॉलेज डेट पण चालू होतं डहाणूकर कॉलेजमधून. आणि तो असा एक ग्रुप असतो ना की नाटकाच्या निमित्ताने आपण सगळीकडे जात असतो, लोकांना भेटत असतो. आणि दीनानाथला तेव्हा ना हे सगळेजण जमायचे आपापली कामं संपून किंवा नाटकांचे प्रयोग आहेत. सो आम्ही नवीन नवीन त्या क्षेत्रात येत होतो. सो आम्ही पण दीनानाथला नाटक बघायला जा, काहीतरी आहे बघायला जा. आणि तिथे असं बघून माहिती होतं की अच्छा हा राहुल मेहेंदळे हा असतो. किंवा मग नंतर कळलं की हा विनय आपटेंकडे तेव्हा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करतो किंवा बरंच काय काय त्यांच्याकडे तो करत होता. आणि एक दिवस मला फोन आला ह्याचा की आम्ही एक ॲड शूट करतोय, तर आम्हाला मॉडेल म्हणून आम्ही तुझा विचार करतोय, तर तू येऊन भेट आम्हाला. ओके. सो मी ऑफिसमध्ये भेटायला गेले, विनय सरांना भेटले आणि मग बोलणं झालं. आम्ही ती ॲड शूट केली आणि त्या दरम्यान आमची फक्त ओळख होती. आणि एक तो असा ॲटिट्यूड असतो ना की हां ठीक आहे तो आहे, तो पण पार्ल्यातला आहे, मी पण पार्ल्यातली आहे, पण ठीक आहे हाय हॅलो एवढंच असतो तेव्हा. आणि मी तर अगदीच 12वी 13वीत होते, त्यामुळे मला असं व्हायचं की हां ठीक आहे ओके. पण नंतर मग आमची हळूहळू मैत्री झाली छान. आम्ही दीनानाथला तोही यायचा किंवा बाकी सगळेजण. दीनानाथचा कट्टा खूप समृद्ध होता त्यावेळेला. किशोर कदम असायचे, सचिन खेडेकर, नंतर गणेश यादव, खूप खूप जण तिथे असायचे. आणि मग माझं भाग्य आहे की सुरुवात माझी अशा ठिकाणी झाली. राहुल असायचा, विनय काका असायचे. आणि मग तिथे आमची हळूहळू ओळख झाली त्या ॲडच्या प्रक्रियेदरम्यान. त्याच्यानंतर आम्ही पार्ल्यातच भेटायला लागलो कारण तिथेच रोज संध्याकाळी तिथे भेटणं व्हायचंच. आणि हळूहळू मैत्री चांगली व्हायला लागली. आणि मी जस्ट मामी फेस्टिवल बघितला होता त्यावेळी, पहिल्यांदा मामी फेस्टिवल अटेंड केला होता. आणि आम्ही फोनवरती बोलत होतो की अरे ही फिल्म मी बघितली. मग फिल्मवरती आमची चर्चा चालू होती की काय होतं, कसं असतं आणि मग आणखीन कुठले फेस्टिवल्स असतात वगैरे वगैरे अशा चालल्या होत्या. म्हटलं आत्ता ना एक फिलहाल नावाची फिल्म रिलीज झाली आहे, मेघना गुलजारी डिरेक्टर आहे, मला बघायची आहे. तर हा म्हणाला की ठीक आहे मग जाऊया आपण, येतेस का तू? बरं त्यावेळेला त्याला मूवी डेट असं म्हणतात हे माहिती नव्हतं मला, किंवा त्यावेळेला तो ट्रेंड नव्हता की डेटवर जायचंय, आपण फिरायला जाऊया, एकमेकांना ओळखून घेऊया वगैरे असं काही नव्हतं. आणि आमचं असं झालं की 2 मित्र फिल्मला जात. मग आता उद्या मी तुला म्हटलं चल स्नेहाला आपण फिरायला जाऊया आणि आपण पिक्चरला जाऊया. आपण कसं जाऊ तसं आम्ही 2 जण गेलो होतो. आणि आता तो किस्सा तू सांग कारण तो त्याच्याकडे मला अजूनही हसायला येतं ते ऐकताना. नाही, मुळात आमची भेट जसं ही म्हणली दीनानाथला झाली. कारण तेव्हा प्रायोगिक नाटकाची चळवळ एवढी चालू होती जोरामध्ये. आविष्कार होतं, असंख्य आमचे मराठी ग्रुप्स होते, यांचाही विश्वासून यांचा ग्रुप होता. आम्ही विक्रम वाटव्यांतर्फे ग्रुपमध्ये काम करत होतो. त्यामुळे एक बेसिकली थिएटरमध्ये काहीतरी जाऊन करायचं, ती आवड. तर हिला भेटल्यानंतर मला असं झालं की ही सगळं सुंदर आहेच, पण हिला त्या नाट्यक्षेत्रात पण आवड आहे, हिला पण हे आहे. अशी जर पार्टनर आपल्याला मिळाली तर एक ॲक्टर म्हणून पण आपण दोघंही ग्रो होऊ शकू. मग मुळात तो ॲप्रोच होता आमचा, मैत्री व्हायचा. मग
अशी आमची गाठीभेटी वाढत गेल्या. त्याच्यानंतर आम्ही खूप चर्चा करायचो वेगवेगळ्या विषयांवरती, नाटकांवरती, साहित्यावरती. बेसिकली नाटकवरती जास्त चर्चा व्हायची, कारण त्यांच्या ग्रुपमध्ये काय चाललं आहे, आमच्याकडे काय चाललं आहे, मग काय कुठलं नवीन नाटक बघितलं, काय बघितलं, अशी जनरली चर्चा व्हायची. मी माझ्या कामामध्ये बिझी असल्यामुळे मला तेवढं मामी फेस्टिवल किंवा असं फेस्टिवल बघायला मिळालं नाही. पण जेव्हा मी मामी फेस्टिवलमध्ये बघून आली तेव्हा ती मला सांगत होती की अशा फिल्म्स असतात, हे असं असतं. त्यामुळे आमची त्याविषयी खूप चर्चा झाली बेसिकली. मग ती म्हणली आपण फिलहाल बघायला जाऊया का. मामा एक दिवशी फिलहाल बघायचं ठरवलं. म्हटलं ठीक आहे जाऊया बघायला. आम्ही तिकीटं काढली. आय थिंक माहीमला सिटी लाईटला कुठेतरी आम्ही फिलहाल बघत नाही स्टार सिटी तिथे मी फिल्म बघत होतो. आणि मग तिकीट काढलं, फिलहाल चित्रपट बघितला आणि मग आम्ही घरी आलो. म्हटलं तुझे एवढे पैसे झाले तिकिटाचे. शेअर एवढा शेअर आहे. तेव्हा असं काही डेट किंवा ऑफर असं काही चालूच नव्हतं. त्यामुळे म्हटलं तुझे एवढे पैसे झाले. ते म्हणले म्हणजे एवढं मला माहिती होतं की आपण मुलगा मुलगी फिल्म बघायला गेले किंवा जेवायला गेले की बिल त्यांनी मिळायचं असतं. मी नाही बिल हे असं आहे किंवा हे कुठलीही मुलगी करेल. मला वाटलं तू देतोस मला. म्हटलं तसं तू क्लिअर कट बोलायला हवं की तू मला ही ट्रीट देतो आहेस. म्हटलं मग काय पैसे यायचे काय मी मागितले, पण हा जनरली तो तिकडनं सुरुवात झाली. आणि मैत्री व्हायचं, सॉरी मध्येच मी इंटरप्ट केलं, पण मैत्री व्हायचं आमचं ना खूप मोठं कारण होतं त्याच ह्याचं. तेव्हा ना गाडी किंवा बाईक वगैरे आमच्याकडे काही नव्हती. आणि आम्ही माहीमहून येताना ना बसनी आलो. आणि बसमधून येताना बरं फिल्म बघून छान गप्पा मारून कॉफी प्यायलोय आम्ही तिथेच आणि येतोय परत. आणि मला म्हणाला मला ना झोप येते, मी जरा झोपतो. आणि हा बसमध्ये झोपला होता आणि मी अशी एकटी बाजूला बसून होते. आता काय पुढे काय. मग तसं एकटिक शेड्यूल चालू होतं. पण मुळात बेस असा होता की आवड या क्षेत्राची, नाटकाची आवड, काहीतरी करण्याची आवड, काहीतरी धडपडण्याची आवड दोघांनाही होती. त्यामुळे मग आमच्या वारंवार भेटीगाठी व्हायला लागल्या. आणि मग मी असं म्हटलं की आपण लग्न करूया. ही मुळात लहान होती. मी लहान होते. मी आधी प्रपोज केलं त्याला की मला आवडतोयस तू. तो म्हणाला की जरा थांब, काही दिवस थांब, आपण विचार करूया व्यवस्थित. आपण विचार करूया व्यवस्थित आणि मग आपण ठरवूया. मग तो म्हणाला उद्या भेटूया आपण, उद्या मी सांगतो तुला काय ते. आणि मला खूप टेन्शन आलं होतं की अरे बापरे आता हा काय बोलणारे काहीच कल्पना नव्हती. म्हणजे ते प्रपोज कसं केलं होतं मग, फोनवर समोरासमोर कसं होतं. रिक्षात. समोरासमोर. अच्छा रिक्षात. आम्ही आधी भेटलो होतो बँडस्टँडला. ते कुठलं कॅफे सीसाईड आहे तिथे होतं तेव्हा. आता आम्ही बँड्रा स्टेशनला भेटायचो आणि तिथून आम्ही बँडस्टँड पर्यंत चालत जायचो. ओ बापरे. आणि ते गप्पा 1.5 तास गप्पा. आणि अशाच गप्पा बेसिकली नाटक, फिल्म, बाकी काय. मग तो ऑफिसला जायचा विनय काकांकडे. सो दिवसभर काय घडलं ते तो मला सांगायचा. माझं कॉलेज चालू होतं, एकांकिका चालू आहेत, काय चालू आहे, आणखीन काय प्रोजेक्ट्स येत आहेत त्याच्याबद्दल आमची चर्चा व्हायची. सो ती चर्चा करत करत आम्ही तिकडे जायचो, कॉफी प्यायचो आणि मग परत घरी यायचो पार्लरला. मग हाही पार्लरला, मीही पार्लरला. सो आम्ही एकत्र घरी यायचो. आणि ज्या दिवशी मी ठरवलं की ह्याला सांगूया, तेव्हा मी असं खूप फिरवून सांगितलं की मला ना एक मुलगा आवडतो आणि तो पण पार्ल्यातलाच आहे, दीनानाथलाच येतो, आपल्याच फील्डमधला आहे. असं खूप गोल 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 फिरून मी शेवटपर्यंत नाव काही सांगितलं नाही. मी सांगेन तुला, नाव सांगेन तुला असं. मग शेवटी तो म्हणाला तो मुलगा म्हणजे मीच ना. त्यांना माहिती होतं. हा तुम्हाला आयडिया होती याची म्हणजे. हो ते काय एक आपल्याला अंडरस्टँडिंग आणि बोलण्यावर एक साधारण म्हणजे तुम्ही प्रिपेअर होतात की श्वेता करणार आहेत तुम्हाला प्रपोज त्यासाठी. ही प्रिपेअर होतो म्हणजे मलाही आवडत होती ना ती. त्यामुळे मी प्रिपेअर पण होतो. मग त्यांनी प्रपोज नसता केलं तर मग. नाही ह्याने नसतं केलं प्रपोज. तो खूप लाजाळू आहे त्या बाबतीत. त्याने मला हो ना अगदी गॅरंटी आहे की ह्याने प्रपोज केलं नसतं. हा मी शांत बसलो असतो. ओके. बँडस्टँड मग पुढे मग अशी चर्चा रे. मग आम्ही नेताना रिक्षात ती म्हणाली की तू मुलगा मीच ना. म्हटलं आपण एक थांबूया जरा. म्हटलं मग दुसऱ्या दिवशीला मी सांगितलं की मला प्रॉब्लेम नाही आहे, फक्त मला फिरण्यात इंटरेस्ट नाही, आपण डायरेक्ट लग्न करूया म्हटलं. ओके. आणि म्हणजे रिलेशनशिप वगैरे काही नाही. आपण डायरेक्ट हा मी 13वीत होते तेव्हा. मला असं एकदम झालं, मी लग्नाचा विचार केला नव्हता तेव्हा. आणि शिकायचंय अजून आणि मग काय करिअर करायचंय वगैरे तिथपर्यंत सुद्धा पोचले नव्हते मी. आणि मग मला असं झालं थांब, म्हटलं आता मला विचार करू दे काय तू. मग 1-2 दिवसांनी आम्ही भेटलो आणि मी त्याला म्हटलं की ओके चालेल आपण लग्न करूया. मग तुम्हाला मग सगळ्यात आधी एक काम करायचं, तू तुझ्या घरी सांग, मी माझ्या घरी सांगतो. घरी सांगायचं आणि मगच बाहेर फिरायला जायचं. तोपर्यंत काय नाही.
पण 2 दिवस मग ती काय धाकधूक होती का की काय काय म्हणेल हा, काय लग्न करू की नको, असं काही होतं का? 2 दिवस मला कसे असं गेले? वाटतं की ती तशी धाकधूक अगदी नव्हती, पण तिलाही थोडासा अंदाज आला होता. म्हणजे कारण एक माणूस किंवा एक मुलगा सतत तिला फोन करतोय किंवा भेटतोय आपण रेग्युलरली, तर तो काय असंच भेटत नसेल, तिला काहीतरी वाटत असेलच ना. आणि त्यामुळे तिला तसा तो अंदाज होता, फक्त ते हो नाही ह्या कन्फर्मेशन असं काही नव्हतं त्याच्यामध्ये दिलेलं. पण माझ्या आयुष्याचंच गोल ठरलेलं नाहीये अजून काय कुठे कसं करायचंय. आणि त्याच्यात आधी एकदम लग्न आणि कॉलेज चालू आहे, बरं बाकी कुठल्या मैत्रिणीचं लग्न नाही झालेलं, काहीच नाही. आणि मी आय वॉज द फर्स्ट टू गेट मॅरिड, म्हणजे जेव्हा मी ग्रुपमध्ये. हो ग्रुपमध्ये. सगळ्यांना सुद्धा एकदम शॉक होतं की अरे एवढ्या लवकर लग्न. मग लग्न जेव्हा करायचं आई वडिलांना कसं सांगितलं दोघांनी पण? मी आईला सांगितलं घरी जाऊन, आणि मग आईने बाबांना सांगितलं माझ्यानंतर. मग बाबा चिडले नेहमीप्रमाणे, कारण मोठी मुलगी घरातली आणि लग्न मत वयानंतर आणि त्या तेवढ्या लवकर लग्न. माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण सॉर्टेड होतं सगळं. त्यामुळे पण तिच्या घरी मग मी गेलो, कन्व्हिन्स केलं. म्हटलं ओके, कसं कन्व्हिन्स केलं, म्हणजे काय झालं तो किस्सा मला ऐकायचा की काय झालेलं एक्झॅक्टली त्यावेळी? कन्व्हिन्स केलं म्हणजे हेच सांगितलं की म्हटलं तिची आवड आणि माझी आवड एकत्र जुळती आहे म्हटलं. आणि आमचं कसं होतं बेसिकली की आपण एका क्षेत्रात असलो, म्हणजे नवरा बायको किंवा म्हणण्यापेक्षा जोडीदार, तर एक अंडरस्टँडिंग चांगलं निर्माण होतं. कारण माहिती असतं किंवा आता जसं ही आज राईट करून आली सकाळी, तर माहिती होतं की बाबा काय करते. जसं वेगळीच मुलगी कुठल्या क्षेत्रातली असेल आणि तिला मी असं म्हटलं की नाईट करून मी आलो, किंवा तिला पटकन ते कळणार नाही, किंवा आपली जी केमिस्ट्री स्क्रीनवरची असते वेगवेगळ्या लोकांबरोबरची, ते काय, त्यामुळे ते अवघड होतं काही वेळेला, किंवा रुटीन नसतं, किंवा इन्सिक्युअर लाईफ इथे खूप असल्यामुळे लोकांना असं वाटतं की काय बाबा. तर ते मुळात तो विश्वास निर्माण करायला होतो. तो विश्वास मी तिच्या आईवडिलांच्या मनात निर्माण केला. म्हटलं हे आम्हाला दोघांनाही सोयीचं आहे, एक ॲडजस्टमेंट करण्यासाठी पण आणि एक स्वतःला ग्रो करण्यासाठी पण, ॲज अ ह्युमन बिंग म्हणून, ॲक्टर म्हणून किंवा इंडस्ट्रीचा भाग म्हणून, ते आम्हाला जास्त सोपं जाईल वेदर की आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले कोणीतरी एकत्र लग्न करतात. तर मग ते त्यांना पटलं त्यांना, आणि म्हटलं तुमची मुलगी सुखासाठी याची काळजी मी घेईन म्हटलं. आणि मग तेही तयार झाले. मग लगेच लग्न? वर्षभराने लग्न केलं आम्ही. मग तेव्हा तुम्ही मालिका सिरियल काही करत नव्हतात, नाटक? तेव्हा तसं तुम्ही म्हणाल की करिअर सुरू व्हायचं होतं त्यावेळी. मी नायक केली होती, त्याच्यानंतर एक सारीपाठ हा संसाराचा सह्याद्री चॅनल होता, त्याच्यावरती एक मालिका चालू होती माझी त्यावेळेला. आणि असं खूप काम तेव्हा करत नव्हते मी, कारण मला कळत नव्हतं की नेमकं काय करायचंय, आपण काय कशा प्रकारे ह्या क्षेत्राकडे बघायचंय, आपला पॉइंट ऑफ व्ह्यू कसा असला पाहिजे, प्रोजेक्ट कसं निवडलं पाहिजे, कॅरेक्टरचा अभ्यास कसा केला पाहिजे, काय काय शोधलं पाहिजे, चारी बाजूने एखाद्या कॅरेक्टरचा अभ्यास करणं म्हणजे काय, हे त्यांनी मला त्यावेळी खूप शिकवलं. आता तुम्ही म्हणाला जसं की तुमच्यामध्ये 12 वर्षांचा डिफरन्स आहे, एज गॅप आहे. सो त्या एज गॅपमुळे काही घरी प्रॉब्लेम झाले का? एज गॅपवरून काही स्पेसिफिकली बोललं गेलं होतं का की नाही? कारण की आधी असं होतं की मुलामुलीमध्ये 3 ते 4 वर्ष मॅक्झिमम, आणि किंवा 5 वर्ष, आताही 5 वर्ष मॅक्झिमम मानली जातात, पण त्यावेळी तुमच्यामध्ये 12 वर्षाचा डिफरन्स होता. तर त्यावेळी घरच्यांचं काय रिॲक्शन होतं एकूणच जेव्हा तुम्ही आणि लग्न करायचं ठरवलं तेव्हा? कारण की राहुल सरांनी पण जेव्हा त्यांच्या आई वडिलांना सांगितलं असेल तेव्हा एवढी लहान मुलगी असं वयाने काही झालं होतं का असं विचारते? नाही, असं एज गॅप वरून काहीच नाही, एज गॅप वरून असं काही झालं नव्हतं. बेसिकली तो जो काय म्हणायचा, तो जो प्रश्न निर्माण होतो तो जोडीदाराबरोबर निर्माण होतो. म्हणजे एका एज नंतर मी काहीतरी वर्षाचा घडतो आणि ती लहान असते, तर तो आमच्या दोघांमधला भाग होता. त्यामुळे घरच्यांचा तसा काही संबंध नव्हता. आणि ते म्हणले की तुम्हाला याची जाणीव आहे ना. मग माझे बाबा मला तेच म्हणाले की आता तुला असं वाटतं की अरे फक्त 12 वर्षांचं अंतर आहे, काही वर्षांनी तुला वाटेल की अरे बापरे 12 वर्षांचं अंतर आहे आपल्यात, ह्याची जाणीव तुम्ही ठेवा की वय जसं वाढत जाईल तसा तो डिफरन्स काही कमी नाही होणार, तो डिफरन्स पण तसाच राहील. पण ते आम्हाला माहिती होतं आणि त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या होत्या. आणि आता आम्हाला नाही माहित, असं विचार जुळत असल्यामुळे एकाच पण तसं दिसून नाही असल्यामुळे येत, कळून नाही येत नाही की आणि 12 यंग वर्षाचा हार्ट difference असेल ना आहे. तर काही यंगच वाटतं, ते तो काही आहेच. प्रॉब्लेम नसतो. हो. सो आता 12 वर्ष लग्न लवकर झालं, करिअर आणि संसार असं एकत्रच सगळं तुझ्या अंगावर आलं असेल. सो ते कसं मॅनेज केलं? कसरत होती का काही? सगळं संसार आणि मग घर मॅनेज करा, फॅमिली मॅनेज करा, करिअर बनवायचंय ते मॅनेज करा. सो ते कसं कसरत होती तुझी घरी? नाही, कसरत नव्हती, कारण आम्ही दोघंही एकाच फील्डमधले होतो.
सो आपल्या क्षेत्रात जे अप्स अँड डाऊन्स येतात ते एकमेकांना माहिती होतं. सो आता समजा असं झालं की अरे ह्याचं काम चालू आहे आणि माझं काम चालू नाहीये, तर त्याला माहिती असायचं की मी एखाद्या प्रोजेक्टला मी का नाही म्हटलंय किंवा मी हे प्रोजेक्ट का घेतलंय. सो आमच्यामधलं हे जे अंडरस्टँडिंग होतं ना, ते आम्हाला वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करायला खूप खूप बरं झालं. स्वतः अभिनय तर आहेच तुझा, पण तू आता एक इन्फ्लुएन्सर मध्ये पण वळली आहेस, तू बायकर आहेस. सो तो एक डिसिजन कसा घेतलास? म्हणजे आधीपासूनच बाईकची आवड होती की आता सुरू झाली, शिकलीस आणि मग बाईक घेतलीस आणि मग एक सोलो ट्रिपला वगैरे जायला लागलीस? याचं सगळं क्रेडिट मी यश प्रधानला देईन. ओके. आमचा मित्र यश प्रधान, बेसिकली ही आयडिया त्यांनी तिच्या डोक्यात घातली आणि मग ती म्हणली की पण मी कधीच बाईक चालवली. मी आधी मुद्दाम तुझ्या वतीनं बोलते, मग तू बोल पुढे, नाही ते कळतं. कारण मी ह्याच्यात मी पुढे काही बोलू शकत नाही, कारण ती ॲक्च्युली जो एक्सपिरियन्स तिने घेतला ती त्याबद्दल जास्त सांगू शकते. आणि मग तिने तो डोक्यात एक किडा आमचा सोडला की तू मी बाईक का नाही घेत, मग बाईक चालवायला शिक. ती म्हणली मला येत नाही. मी म्हटलं मला येत होती, आता कित्येक वर्षात मी बाईक चालवली नाही. मग आम्ही टेस्ट राईड घ्यायला जाऊ वेगवेगळ्या बाईकचा. ही 12 यायची, बाईक्सच्या टेस्ट राईड घेतल्या मी ही त्याच्यात. म्हणजे तुम्ही ही कशी वाटते, ती कशी वाटते, ती कशी वाटते. म्हणजे ही आहे दोन्ही चांगली. मग आम्ही एक बाईक घेतली पण. मग ती आता पुढचं तू सांग. आणि मी बाईक घेतली. बाईक घेतल्यानंतर मी शिकले बाईक चालवायला. पण गाडी मी त्याच्या आधी अनेक वर्ष चालवत होते. सो एक अंदाज होता की काय मेकॅनिक असतं ते. आणि शी इज अ ग्रेट ड्रायव्हर. म्हणूनच सोलो ड्रायव्हर आहेत त्या बायकर आहेत. हा, पण आमचा ग्रुपही आहे. मी, अपेक्षा चोक्सी आणि यश प्रधान, म्हणजे यशचीच बायको अपेक्षा. तिला पण फिरायला जायची आवड आहे, मलाही फिरायला जायची तेवढीच आवड आहे. मग आम्ही दोघींनी असं ठरवलं की आपण फिरायला जाऊया. आणि मग आम्ही यशला म्हटलं तुला बाईक येते ना, चल आमच्या बरोबर. आम्ही त्याला ओढलं आमच्या बरोबर जबरदस्ती की नाही तू पण चल. आणि मग आम्ही राईड्स करायला लागलो. सुरुवातीला मी सोलो राईड्स म्हणजे इगतपुरी, माळशेज वगैरे. बट शिकलात ना प्रॉपर बाईक चालवायला ना? आम्ही आधी किती ट्रेनिंग शिकले. घेतलं? ट्रेनिंग नाही घेतलं मी. सोसायटीमध्ये बाईक चालवायचं. ओके ओके, तसं शिकले. आणि मग डायरेक्ट फर्स्ट ट्रिप सोलो ट्रिप? नाही, त्याच्या आधी मी शूटिंग करत होते सहकुटुंब सहपरिवार नावाच्या मालिकेचं. सो तिथे मी बाईक घेऊन जायला लागले की जेव्हा मी सिटीत बाईक चालवेन तेव्हा मला बाहेर जाऊ शकेन कदाचित. सो म्हणून मी सिटीत बाईक चालवायला शिकले आधी. आणि मग प्रॅक्टिस झाली बाईक चालवण्याची. आणि मग असं झालं की अरे मग बाईक चालवते. मग आधी अपेक्षाचं आणि माझं ठरलं की आपण फिरायला जाऊया बाईक घेऊन. तिनेही बाईक घेतली होती तोपर्यंत. आणि मग फिरायला जाऊया. पण मग यश म्हणाल की अरे तुम्ही फिरायला जाताय तर मग ब्लॉगिंग का नाही करत? म्हटलं अरे मला माहित नाही काहीच माहिती नाही की यूट्यूबर म्हणजे काय किंवा व्लॉगिंग करायचं म्हणजे काय, मोटो व्लॉगिंग हा काय प्रकार आहे. सो मग त्याच्यानंतर मी मोटो व्लॉगिंग सुरू केलं. आणि फिरायची आवड होतीच आधीपासून. सो आता मी बाईक घेऊन मग आम्ही जे तिघांनी ट्रिप्स केल्या त्या कोकण दौरा केला आम्ही आठवडाभर जवळजवळ. गोव्याला जाऊन आलो किंवा आता साताऱ्याला जाऊन आले मी, कास पठार. आणि मला आठवते पहिल्यांदा आम्ही बाईक घेऊन गेलो. पहिल्या आमच्या बाईकचं नाव बबरू. तर ती बबरू घेऊन आम्ही खंडाळा घाटापर्यंत गेलो होतो. ते हे आहे ना, काय त्याला म्हणतात, तो कुठला जॉईंट, तो ब्रिजवरचा काय म्हणतात त्याला, मला आता आठवत ड्युक्स तिथपर्यंत गेलो. तिथे कॉफी प्यायलो. जाताना तिने चालवली काय बाईक, येताना मी चालवली बाईक. घाट चढणं हा तिने पहिल्यांदा अनुभव घेतला. मग पुढचं ती पुण्याला जायला लागली. मग ते हळूहळू ती फ्री होत गेली. पण आता ॲज अ बायको म्हणून जेव्हा सोलो ट्रिपला जातात, जेव्हा स्टार्टिंगसाठी, आता तर झालं एकदम रायडर बनल्यात त्या, पण जेव्हा पहिल्या स्टार्टिंगला जात होतं काही भीती वाटायची का, एकटीच गेली आहे तर? काही फोन वगैरे सारखे सारखे असायचे का तुमचे? नाही, भीती अशी कधी वाटली नाही. कारण ती मला माहिती होतं की ती उत्तम गाडी चालवते, ती उत्तम बाईक चालवणारच आहे. तिला तो रोड सेन्स आहेच मुळात तिच्याकडे. त्यामुळे ती उत्तम ते करेल ह्यावरती विश्वास होताच. आणि बरोबर यश होता, अपेक्षा होती, त्यामुळे त्यांचा सपोर्ट सुद्धा होता. काही चुकलं किंवा काही आपल्याला जजमेंट कधी कधी काही बाबतीतलं, म्हणजे चालवण्याचं नाही, काही गोष्टींचं, मोठ्या राईडवरती जाताना किंवा व्लॉगिंगचं, तर ते सांभाळून गेलं ती माणसं आहेत, अजूनही आहेतच. आणि ते होतेच. त्यामुळे तशी मला भीती आणि हे नव्हतंच कधीतरी. मी घाबरायचे की अरे बापरे मी आता एकटी जाणार आहे, मग काय करू, मग काही झालं तर, मी पडले तर. आणि राहुल म्हणायचा तू जा आधी तू एक्सपिरियन्स कर, एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुला नाही कळणार नाही. ते आपण लहानपणी म्हणून ना, पडल्याशिवाय शिकत नाही, शिकताय. असं ते आहेच ना. सो मला अजून एकदा मला अचानक प्रश्न आठवला की
बोक्या सातमंडे जेव्हा सुरू होती आणि राहुल सर तर त्यावेळेचे एकदम हँडसम हिरो वगैरे होते. त्यावेळेचे म्हणजे म्हणजे आताही आहात तुम्ही, पण तेव्हा अजून ऑफकोर्स, कारण की मीही बघितले जेव्हा मी लहान होते तेव्हा. सो तेव्हा तुम्हाला आधी त्यांच्यावर क्रश आला होता की हा माणूस आहे, हा मला आवडतो वगैरे, असं काही होतं का? मी शाळेत होते तेव्हा आणि शाळा सुटल्यावर आम्ही पळत पळत घरी जायचो. ती बोक्या सातवंडे लागणारे आणि ती बघायची. आणि आमच्या शाळेतल्या माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या किंवा वर्गातल्या सगळ्या मुली होत्या त्यांना बोक्या नाही, बोक्याचा भाऊ आवडायचा. बघितलं ना, मी क्रश होते सगळ्यांचे, बोलली की नाही? हो खरंच होता, पण अजूनही आहे. अजूनही आहात. माझा क्रश सो मग कसं वाटतं जेव्हा मुली बोलायची की हा माझा क्रश आहे, तुम्हाला काय वाटत? नाही, शाळेत तेव्हा काहीच नाही, सगळ्यांचाच क्रश होता तो. एक आपल्याला एक हिरो मग ते कधी सांगितलेलं की तुम्ही की मलाही तू क्रश म्हणून तू आवडायचास वगैरे? सांगितलं. आणि माझ्या मैत्रिणी इतक्या त्याच आनंदी झाल्या की अरे तुझ्या लहानपणच्या क्रश बरोबरच लग्न केलं. सो आता एवढी वर्ष झालीत, 20 वर्ष संसाराची. सो कसा सपोर्ट मिळालाय तुम्हाला एवढ्या वर्षात एकमेकांचा? अप्स अँड डाऊन्स आलेच असतील ऑफकोर्स, सगळ्यांच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येतात. तो कसा सपोर्ट मिळतो याचा नवरा म्हणून तुम्हाला त्यांचा, आणि श्वेताचा तुम्हाला याचा बायको म्हणून एव्हरी टाइम? मी जसं म्हटलं की आम्ही लग्न केल्यानंतर आम्हाला हा फायदा होता की आम्ही दोघंही एकाच क्षेत्रात आहोत. अभिनय क्षेत्रातल्या ज्या गोष्टी असतात त्या मी ह्याच्याबरोबर ज्या पद्धतीने शेअर करू शकते किंवा तो मला सांगू शकतो, त्या मला नाही वाटत की माझं जर एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाशी लग्न झालं असतं तर त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करू शकले पटल्या नसत्या. हां, किंवा आता तो समजा एखादं नाटक करतोय किंवा मी नाटक करते की आता आमची सिरियल चालू आहे, तर फक्त सेटवरती नाही, आम्ही आता एकत्र येतो जातो सेटवरती, घरी आल्यानंतर सुद्धा आमच्या ह्याच चर्चा चालू असतात. माझ्याकडे गॉसिप करायला वेळच नाही, माझ्याकडे करायला खूप गोष्टी आहेत, त्यामुळे नो गॉसिप. मुळात आमचा सेट जो आहे ना, खूप टॅलेंटेड लोक आहेत आजूबाजूला. ऐश्वर्या नायकर असतील, तितिक्षा तावडे असतील, खूप छान छान मंडळी आहेत तुमचं. आणि आम्हाला आजपर्यंत खूप छान मंडळी आजूबाजूला भेटली. त्यामुळे फक्त आणि फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. कारण काहीतरी ठरवल्या आयुष्यात काहीतरी अचीव करायचं, तिने पण मी पण. आयुष्य म्हटलं, जीवन म्हटलं की अप्स अँड डाऊन झाले, सगळे आले, रुसवे फुगवे, आनंद दुःख, सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या माणसाच्या येतात, त्याही आमच्या आयुष्यात आल्या. पण सगळ्यात आम्ही त्या सगळ्या काळामध्ये एकमेकांसाठी उभे राहिलो, सपोर्ट केला. तिनेच मला तिनेच मला. पण छान असं वाटतं की काय होतं की दोन अभ्यासू, जो मुळात आमचा बेस होता, त्याच्यामुळे आम्ही एकत्र जवळ आलो, मैत्री झाली आमची. अभ्यास, नाटक, फिल्म्स, एखादा असा शब्द असतो मग ती त्याबद्दल सांगते किंवा व्याकरणाबद्दल ती मला सांगते, असं एकमेकांना आम्ही सांगत अभ्यास करत करत तेच आमच्या मुलाला आम्ही त्यामध्ये घेऊन आमचं मुलगा पण तो कसं त्या पद्धतीनं ग्रो होईल याचा विचार करत आम्ही पुढे चाललो. त्याला पण अभिनय शिकवत आहे हळूहळू? नाही, अभिनय नाही शिकवत आहे, पण एक जगण्याची कला बेसिकली. अभ्यास कुठल्याही गोष्टीचा चारी बाजूने अभ्यास कसा केला पाहिजे हे लहानपणापासून जर माणूस शिकला तर त्यालाच फायद्याचं. आपण आता गेम कडे वळूयात. गेमचं नाव आहे आन्सर इन 5 सेकंड. तर तुम्हाला मी असे इंडिव्हिज्युअल प्रश्न विचारणार आहे, तर तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची. ठीक आहे, स्टार्ट करूया. टेन्शन येतं गेम बिम म्हटलं. राहुल सर, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. श्वेताची पहिली सिरियल कोणती होती? नायक. लगेच उत्तर दिलं, मला पण माहिती होतं. श्वेता, बोक्या सातमंडे मधील राहुल सरांच्या भूमिकेचं नाव काय होतं? अरे देव, बोक्याचा भाऊ एवढंच. बोक्याचा भाऊ एवढा. सर तुम्ही सांगा. मला आठवत नाही. आम्ही नाही, मला ह्याला पण आठवत नाही, त्यामुळे हा पास. हा पास, मलाही नाही. राहुल सर, श्वेताच्या बाईकचा मॉडेल आणि बाईकचा नंबर काय? MH02 3623. नाही, ही गाडीच आहे तुमची. बाईकचा गाडी बाईकचा नंबर विसरलो मी. ही आहे रॉयल एनफिल्डची मिटिऑर 350 आहे, ते प्रश्नच नाही. त्याचं नाव मित्र आहे, हिचं निठेवर होतं. MH02 FD नाही, FW. ओके. MH02 FW 7086. नाही, मलाही नाही आठवत. दोघांनाही नाही माहिती. पास. आठवलं आणि सांगितलं तर मग कळेल ना सगळ्यांना माझ्या गाडीचा नंबर. माझा प्रश्न मग चुकीचा होता वाटतं मला. सो श्वेता, राहुलने दिलेलं पहिलं गिफ्ट? राहुलने दिलेलं पहिलं गिफ्ट पैंजण.
किती क्यूट, म्हणजे एकदम असं 90sच्या काळातले असे गिफ्ट असतात ना, पैंजण मला वगैरे. खूप आवडतात पैंजण अँकलेट्स, आणि लग्नाच्या आधी त्याने मला पैंजण दिले होते. सो राहुल सर, श्वेताने लग्नात कोणत्या रंगाची साडी नेसली होती? असं बरेच नेसले होते, पिवळ्या रंगाची, हिरव्या रंगाची. लग्न लागताना, फेरे घेताना? पिवळी. ओ ना, मुलीकडची पिवळी असते. श्वेता, राहुलची एखादी न आवडणारी गोष्ट? एकच गोष्ट आहे की बहुधा खूप वर्ष नाटक करतोय तो, त्या दौऱ्यांमुळे लागलेली ती किंवा भिनलेली एक सवय आहे की तो ज्या क्षणी असं डोकं टेकतो ना, त्या क्षणी त्याला झोप लागते. ओके. आणि मला काही ते जमत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्याने अजून गप्पा माराव्यात आपल्यावर, अजून गप्पा माराव्यात? हा, गप्पा नाही मारत तो. मी सेटवरती वगैरे असतो, मी कधी कधी जाते की अरे राहुल ऐक ना असं म्हणून मी दार उघडते तर हा वेळ आहे तर मग झोपलेला असतो. किंवा घरी सुद्धा आम्ही बोलतोय, बोलता बोलता हा झोपून जातो. बसमधली सवय. बसमधली सवय. राहुल, श्वेताने प्रपोज केलेली ती तारीख? 1 मे. एकदम लक्षात राहणारी तारीख आहे, कोणीच विसरू नाही शकत. मला पण लक्षात राहील नेक्स्ट टाइम. श्वेता, राहुल सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीवर चिडतो? माझ्या का त्याच्या स्वतःच्या? नाही, असं ओव्हरऑल कोणत्या गोष्टीवर चिडतात? खोटं बोललो कोणी की तो खूप चिडतो. नाही एवढं कोणाला सांगू, कोणा बोललेलं? आणि कळतं ना आपल्याला की समोरचा माणूस खोटं बोलतोय, मग ह्याला खूप राग येतो त्या गोष्टी. किंवा ट्रॅफिक नियम लोक पाळत नाहीत ना, मला प्रचंड राग येतो. राहुल, सोलो ट्रिपला जाण्यासाठी श्वेताचं आवडतं ठिकाण आतापर्यंतचं एकदम बेस्ट, ज्या ठिकाणी ती solo trip- गेलीये जावंसं वाटते ती. जावंसं वाटते ती पण चालेल, गेलीये ती पण चालेल. ऑफकोर्स कोकण तिचं गाव पडेल. आता जाऊन आलं ना? आणि तिला जायचं लेह लडाखला. हो, सोलो. आम्हालाही जायचंय. तुम्ही शिका लवकर बाईक, म्हणजे तुम्ही मला बाईक चालवता येते, मला फक्त ब्लॉगिंग नाही करते. ते मलाही वाटत होतं सुरुवातीला की नाही येणार मला. श्वेता, शेवटचा प्रश्न. राहुलने तुला पहिल्यांदा आय लव्ह यू कधी म्हणाला होता, तो दिवस आठवतोय का? दिवस म्हणजे प्रपोज कर, तारीख किंवा दिवस. तारीख चालेल, वेल अँड गुड, तारीख मिळाली तर. तारीख म्हणजे मी सांगते तुला, 1 मेला मी त्याला प्रपोज केलं, दुसऱ्या दिवशी त्याने मला लग्नाबद्दल विचारलं. मग आय लव्ह यू. त्याच्यानंतर आम्ही भेटत होतो, घरी सांगितलं. त्याच्यानंतर साधारण एक अगदी एक्झॅक्ट तारीख नाही, पण एक 14-15 मेच्या दरम्यान तो पहिल्यांदा 15 दिवस लागले, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो आता काय दोघेही पास झालेत, त्यामुळे काय दोघे थोडे पुढे मागे झालेत प्रश्न, सो दोघेही जिंकलेत. सो आता अजून एक गेम खेळणार आहोत परत. हो, एक तो आपला खाण्याचा एक फनी गेम आहे, आवडेल तुम्हाला. सो तुम्ही एकमेकांना भरवायचं आहे, तुमच्या डोळ्याला पट्टी बांधली जाईल. सो तुम्ही एकमेकांना भरवायचा आणि तो पदार्थ काय हे ओळखायचा आहे, ठीक आहे? सो पदार्थ आलेले आहेत आणि राहुल सरांनी डोळ्याला पट्टी पण बांधलेली आहे, ते रेडी आहेत. सो श्वेता मॅम, त्यांना भरवा कोणता तरी पदार्थ, बघूया ते किती गेस करतायत. कुठलाही भरू हा, शकतो, कोणताही. सगळे एक एक नाही, असं पण सगळं होतं. म्हणजे तुम्हाला त्यांना जसं आवडतंय तसं. भाजी आहे भेंडीची. आपण काल परवाच केली होती, जी आर्याला पण खूप आवडते, मलाही खूप आवडते, असं सांगितलं होतं. कांद्याच्या पातीची नाही, आपण खूप आणतो ती भाजी. मेथीची भाजी. पहिला गेस बरोबर आहे. नेक्स्ट. त्याच्यानंतर काळा वाटाणा. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कसली भाजी आपण करतो? डाळिंबीची. नाही नाही, जात साधारण तीच आहे, रंग वेगळा आहे त्याचा. हरभरा. नाही, नाही, जवळपास जवळपास आहे, तू आहे, म्हणजे जवळपास. म्हटलंस ना जे, त्याच्या जवळपास, फक्त रंग वेगळा आहे त्याचा. आर्याला एक भाजी आवडते हॉटेलमध्ये, ज्याच्यात पनीर असतं, ह्याच्यात पनीर नाहीये. आलू पालक पनीर की नाही आहे नक्कीच. पालक पनीर आलू नाही आहे नक्की. परत एक घास देऊ का तुला? वाटण आहे, वाटणा. हा, हो बरोबर.
हिरवा वाटाणा. हम्म, तोच कलर आम्ही मगाशी सांगत होतो, काळा वाटाणा बोलत, आम्ही हिरवा वाटाणा बोलतोय. आता नेक्स्ट, आकर्षण. ही भाजी आवडत असेल तर लगेच ओळखते, नसेल आवडत तर नाही ओळखणार. फ्लॉवर आहे काहीतरी. बरोबर. बरोबर आहे. आता काय बरं देऊ तुला? पापड आहे. राहुलला रोज मी वरणमध्ये पापड. पापड दिला ना, बास त्याला तरी बाकी बस आहे. काही नको. कुरडई आहे का ही? आणि नाही, पापड होता. पापडच आहे. तांदळाच आहे का मग? कुरडई पापड. अरे वा, इतकं एक्झॅक्ट. आता पुढचं एक देते. दही. वाव. आणि प्रोबायोटिक. हे खुसखुशीत आहे. टिंबिरवडी. अरे वा. आताच खाल्लं तुम्ही, बरोबर आहे. सो ऑलमोस्ट सगळे पदार्थ राहुल सरांनी ओळख पट्टी काढणं. थोडं कमीच. हा. सो ऑलमोस्ट सगळे पदार्थ तुम्ही ओळखलेत. सो आता आपण लोच्याकडे वळणार आहोत. सो मला श्वेता आणि राहुल तुम्ही दोघांनी सांगा की 20 वर्ष झाली आहे तर काहीतरी लोचे झालेच असतील, तेव्हा ते लोचे ऐकायला आवडतील की काय लोचा झालाय का कधी आयुष्यात? प्रत्येकाच्या आयुष्यात लोचे काय ना काहीतरी होतच असतात. तोच्या असं नाही झालं काही विशेष काय. छान सुखासुखी. हा, मेमोरेबल मुवमेंट्स सांगू शकेन मी. हा हा सांगा ना, चालेल. एक मला आठवते, प्रेग्नंट होते मी तेव्हा आणि 5वा-6वा महिना वगैरे असेल काहीतरी, आणि हा शूट करत होता दहिसरला कुठेतरी, आणि खूप पाऊस होता त्या दिवशी, खूप पाऊस होता आणि गाडी नव्हती आमच्याकडे, ॲक्टिवा होती आय थिंक, आणि ॲक्टिवा घेऊन तो शूटला गेला होता आणि रात्री पावसामुळे त्याला निघता येत नव्हतं. आणि बरं प्रेग्नन्सीमध्ये ना ते काय आपले हॉर्मोन स्विंग्स होतात, चेंजेस इतके होत असतात. मी त्याला म्हटलं नाही, मला तू आत्ता घरी पाहिजेस, शूटिंग आता तू काही कर, मला आता अगं पॅकअप झालंय माझं, पण पाऊस कमी झाला की मी नाही, तू मला आत्ता घरी हवायस, तू आत्ता घरी ये. आणि मी रडत होते फोनवर की नाही तू घरी ये राहुल, तू घरी ये राहुल. आणि तो बिचारा त्या पावसात रात्री 12:30-1 वाजला होता, भिजत 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 आला. मग खरं तर राहुल सरांचा लोचा झाला बघायला गेलं तर. ही एक आठवण आहे मला. आणि त्याच प्रेग्नन्सीमध्ये म्हणली काहीतरी 2:30-3 वाजले होते, मला आता काहीतरी खायचं आहे, काहीतरी स्वीट खायचं. रस म्हणलं आता कोण रसमलाई देणार मला, नाही वाईट कुठे मिळते रसमलाई 2:30 वाजता रात्रीची. मग काय म्हटलं 5 स्टारला मिळते का बघू ना तुम्ही. आणि मग त्यांनी म्हणली नाही नाही एवढ्या 5 स्टार मध्ये जाऊ नकोस, थांब तू घरीच थांब. तर एक तो आठवण आहे. खरं तर मग जसे लोचे जशा मेमरी सांगितले त्याने, त्याच्यामध्ये त्यांचे लोचे निघालेत की राहुल सरांचाच लोचा झाला त्याच्यामध्ये. आणखीन एक तुला आठवतंय, पुण्याला मी गेले होते आधी, मी हॉटेलमध्ये दुपारी झोपले होते, आदल्या दिवशी मी काहीतरी कार्यक्रमासाठी गेले होते आणि मी थांबले होते. हा चेकमेट फिल्मचं प्रीमियरसाठी येत होता आणि तो सकाळी शूट करून येणार होता. आणि ना असं 3-3:30 वगैरे वाजले होते, मी दुपारी झोपले होते रूममध्ये आणि ना मी खूप दचकून उठले आणि मला माहिती नाही की का आत्ता का भीती वाटली मला, का काय काहीतरी स्वप्न पडलं असेल. मग मी ते सोडून दिलं. मग संध्याकाळी फेरी मारून मी अशी परत आले तर हर्षदा खानविलकर होती तिथे. तर ती मला म्हणाली अगं ये ना श्वेता. म्हटलं काय झालं? तर म्हणाली की राहुलचा ॲक्सिडेंट झाला मुंबईहून पुण्याला येताना. म्हटलं तो कसा आहे? तर म्हणाली की नाही गाडीला मागून एका टेम्पोने हे केलं, ॲक्सिडेंट झाला, पण त्याला काही नाही लागले, तो ओके आहे. आणि मी इतकी रडायला लागले, उकसाबुकशी रडत होते. अंकुश आला तेवढ्यात, मला की रडू नको राहुल ओके, आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. म्हटलं मला का नाही कोणी सांगितलं? मी इतकी घाबरून नाही मला राहुलशी बोलायचंय. राहुलशी बोलले. म्हटलं कधी झालंय, काय झालं? तर तो म्हणाला की साधारण 3-3:30च्या आसपास दुपारी झालं, जेव्हा मी म्हणलं ना मी रूममध्ये झोपले होते आणि दचकून उठले त्यावेळेला. आणि तोच क्षण होता जेव्हा त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. पण रात्री पोचलो, रात्री पोहोचलो आम्ही प्रीमियरला नाही पोचलो, पार्टीलाच पोचलो डायरेक्ट. आणि हे सगळेजण, अंकुश, संजय जाधव होता, अंकुश चौधरी, सगळ्यांना नाही तू चल आमच्या बरोबर, तू माझा मूडच गेला होता प्रीमियरला जायचा. तर त्यांनी सगळ्यांनी खूप सांभाळून बघितल्यावर बरं वाटलं. रात्री हा म्हणजे 12:30-1 नंतर आला होता, पुण्यात पोचला.
तुमचा जीव हो, तिथपर्यंत बापरे, कारण ते ऍक्सिडेंट झालाय, मग ते ते गाडी पोलीस स्टेशन ते मग ते सर्व्हिसिंगला गाडी म्हणजे रिपेअरिंगला टाकणं गाडी याच्या करत बसायला खूप वेळ गेला माझं ते प्रीमियर कडेही लक्ष नव्हतं की हा कधी येतोय. सो थँक्यू सो मच गाई, खूप खूप मस्त म्हणजे तुमच्या आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल आणि तुमच्याबरोबर तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायला आम्हालाही खूप मजा आली. सो थँक्यू सो मच. तुम्हाला कसं वाटलं एवढे 20 वर्ष मागे गेलो तर 20 वर्ष झाले, सो ती एक आठवण आमच्याबरोबर शेअर करताना? मला खूप आनंद झाला. मला आवडतात असे इंटरव्ह्यूज लिहायला, जेव्हा कसं होतं की आम्ही सिरियलमधून दिसत असतो किंवा सोशल मीडियावरती आम्ही आमच्या गोष्टी शेअर करत असतो किंवा आता व्लॉगिंगमधून मी माझे एक्सपिरियन्स शेअर करते. पर्सनल लेवलला आमच्याशी अशा गप्पा ना खूप कमी वेळा मारल्या जातात किंवा रादर मी तुला सांग कितीतरी वर्षांनी आम्ही दोघं असं इंटरव्ह्यू करत असू आता. आणि काही वर्षांपूर्वी आम्ही केलं होतं आणि त्याच्यानंतर आता मग ह्या सिरियलच्या निमित्ताने लोकांना काही जणांना ज्यांना माहित नव्हतं की आम्ही नवरा बायको आहोत खरे, त्यांचं मला इंस्टाग्रामवर वगैरे कमेंट्स येतात की तुम्ही खरंच नवरा बायको आहात का. जेव्हा मी आता ॲनिव्हर्सरीची पोस्ट राहुलने टाकली, मी टाकली, तेव्हा असं तुम्ही खरंच नवरा बायको आहात. मग त्यानिमित्ताने जेव्हा मी आमचे हे एक्सपिरियन्सेस आमच्या अडमायरर्सशी शेअर करते ना, तेव्हा मला पण खूप बरं वाटतं. थँक्यू 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 सो मच. थँक्यू.